संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे आता अभिनेता निर्माता रितेश देशमुखच्या साथीने छोट्या पडद्यावर पदार्पण करतायत। हिंदीत गाजलेल्या बिग बॉस शोची निर्मिती ते मराठीत करणार आहेत। या शो मध्ये काही राजकीय नावं असण्याची शक्यता आहे असं नितेश राणे यांनी सांगितलं। या संदर्भात नितेश राणे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी प्रणाली मोरे यांनी। अनेक वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच बहुचर्चित ठरलेला हिंदीतील बिग बॉस हा शो आता मराठीत येतोय आणि याची निर्मिती करणार आहेत स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे आणि अर्थातच अभिनेता रितेश देशमुख। एकंदरीत ही जोडी आता हा शो आपल्यासाठी घेऊन येते। किती इंटरेस्टिंग असणार आहे हा शो आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। आता राजकीय नेते किती इंटरेस्ट घेतील याच्यात असं वाटतं आणि तुमच्या डोळ्यासमोर कोणाकोणाला असं वाटतं की या बंद खोलीत त्यांना ठेवावं म्हणजे खूप TRP वाढेल? आता मला असं वाटतं की राजकीय क्षेत्रातले पण काही लोक याच्यामध्ये तयारी दाखवतील। मला वाटतं रामदास आठवले साहेबांनी स्वतःची तयारी दाखवलेली या बिग बॉसमध्ये। पण अशा राजकीय क्षेत्रामध्ये असंख्य असे मला वाटतं जोड्या आहेत किंवा असे व्यक्तिमत्व आहेत ज्यांना लोकांना एकत्र पाहायला भेटेल एका घरामध्ये बेसिकली। तर त्या काही लोकांना आम्ही आणण्याचा प्रयत्न करू। तर त्याच्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र ठेवलं तर काय होणार बेसिकली। हे असे जे वेगवेगळे मला वाटतं हे काही वेगळं आहेत किंवा मला किंवा उद्धव ठाकरेंना एकत्र टाकलं तर काय होणार, असे हे वेगवेगळं मला वाटतं हे उत्सुकता देणारे विषय आहेत। मला वाटतं त्याच्याबद्दल त्याच उत्सुकतेवर आम्ही हा शो आणू लोकांच्या समोर। लवकरच बिग बॉस मराठीतनं येतो आणि किती इंटरेस्टिंग हा शो असणार आहे आत्ताच आपण नितेशजींना कडनं ऐकलेलं आहे आणि लवकरच आपण सगळी प्रतीक्षा करत असाल जो शो तुमच्या भेटीला येणार आहे। कॅमेरामॅन अमित कीरसह प्रणाली मोरे, साम TV, मुंबई।